नमस्कार. नेत्रास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण नॉनव्हेज प्रेमींसाठी खास मेजवानी घेऊन आलो आहोत. ती मेजवानी म्हणजे संपूर्ण चिकन थाळी बनवणार आहोत. त्या थाळीमध्ये आपण चिकन रस्सा, चिकन सुक्का, चिकन अळणी, वडे, इंद्रायणी तांदळाचा भात आणि सोलकढी असा सगळा मेनू असणार आहे. चला तर मग फटाफट सुरुवात करूया. त्याआधी साहित्य पाहून घेऊया. आपण जो चिकन रस्सा करणार आहे त्याच्या वाटणासाठी 2 मोठे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेत. 1 कप सुकं खोबरं छान भाजून घेतलंय. 1 कप ओला नारळाचं खोबरं आहे. इथे काही खडे मसाले घेतलेत, त्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन मध्ये देईनच. आणि इथे सुक्या चिकनसाठी 2 मोठे कांदे चिरून घेतलेत. 1 छोटा टोमॅटो कापून घेतलाय. तमालपत्र, सुकं खोबरं घेतलंय भाजून. लसूणच्या 2-4 पाकळ्या आहेत. इथे फोडणीसाठी थोडासा कांदा घेतलाय, तमालपत्र, ठेचलेला लसूण. मसाल्यांमध्ये मिरची पावडर घेतली आहे, हळद, गरम मसाला, चिकन मसाला, मीठ, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, तेल आणि हिंग. सोलकढीसाठी इथे मी 1 मध्यम आकाराचा नारळ खवणून घेतलाय, 2 लसूण पाकळ्या, पाव इंच आलं आहे, 1 हिरवी मिरची, अर्धा छोटा चमचा जिरे आणि कोकम आगळ. तुम्हाला जर याच्यामध्ये साखर आवडत असेल तर तुम्ही अर्धा छोटा चमचा साखर घातली तरी चालेल. सगळ्यात आधी आपण सोलकढी करून फ्रीजमध्ये ठेवूया गार होण्यासाठी. सोलकढीसाठी मी हे खोबरं आता एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. त्याच्यामध्ये आपल्याला मिरची घालायची आहे, आलं, लसूण आणि जिरे. हे सगळं आपल्याला एकत्रच वाटायचं आहे आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला कोमट पाणी. हे पाणी थोडंसं गरमच असलं पाहिजे, म्हणजे नारळाचा रस किंवा दूध येतं ते छान येतं. मी ह्याच्यामध्ये कोमट पाणीच घातलंय. आता मी ह्याचा रस काढून घेते. हे खोबरं आणि मी सगळं वाटून घेतलंय. हे एका चाळणीवर ठेवून असं आपल्याला दूध काढून घ्यायचंय. हा चौथा अजून एकदा मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे आणि मग आपण ते मिक्स करूया. इथे आपला नारळाचा रस काढून तयार आहे. याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय, थोडंच घालायचंय कारण आगळमध्ये सुद्धा मीठ असतं आणि अंदाज घेऊनच आगळ घालायचंय. इथे मी आधी 3 चमचे घालते. पाहू शकता किती छान कलर आलाय, गुलाबी एकदम. तुमच्याकडे जर आगळ नसेल तर तुम्ही कोकम गरम पाण्यामध्ये भिजवून त्याचं पाणी घेऊ शकता, त्याने सुद्धा छानच होते सोलकढी. आपली सोलकढी इथे तयार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर. इथे मी अर्धा किलो रश्श्यासाठी चिकन घेतलंय आणि अर्धा किलो सुकं चिकन करण्यासाठी घेतलंय आणि थोडंसं इथे अळणीसाठी चिकन घेतलंय. ते चिकन सगळ्यात आधी आपण मॅरिनेट करून घेऊया. सगळ्यात आधी मी इथे आलं लसूण पेस्ट घालून घेते. 1 चमचा भरून घातली आहे. त्याच्यात अर्धा चमचा अळणीमध्ये हळद, थोडा मसाला आत्ता घालायचा आहे आणि थोडा आपल्याला फोडणीवर सुद्धा घालायचा आहे. मीठ. हे सगळं आपण छान लावून घ्यायचं याला आणि मॅरिनेट करून आपण हे साधारण अर्धा तास ठेवूयात. तोपर्यंत वाटण करून घेऊया. वाटणासाठी इथे मी एक कढई गरम व्हायला ठेवले. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालते. तेल थोडं गरम झालंय. त्याच्यामध्ये आपण हे आता खडे मसाले घालून घेऊया. सगळ्यात आधी मी लसूण आणि आलं घालते. त्याच्यानंतर इथे 5 ते 6 लवंगा, 10-12 काळमिरी, हे 3 ते 4 नागकेशर आहे, छोटा दालचिनीचा तुकडा, 1 मोठी वेलची, 2 छोट्या वेलच्या हिरव्या वेलच्या, हे मायपत्री आहे, 1 चक्री फूल आहे, तमालपत्र, खसखस, बडीशेप आणि धणे. हे छान असं आपण भाजून घेणार आहोत. हा
गरम मसाला करत असताना तुमच्याकडे एखादा मसाला जर कमी असेल तर काहीच हरकत नाही, एवढा काही फरक पडणार नाही. पण चिकनसाठी असा फ्रेश गरम मसाला वापरला ना की त्याचा स्वाद खूप छान येतो. तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही गरम मसाला पावडर वापरली तरीही चालेल. त्या मसाल्यांचा आता खूप छान सुगंध येतोय. मी ते काढून घेते. कढईमधून मी गरम मसाला काढून घेतलाय. पुन्हा त्याच कढईत अजून एक चमचाभर तेल घालते आणि त्याच्यामध्ये हा कांदा आपल्याला छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. पाच ते 7 मिनिटांनंतर मध्यम गॅसवर आपला कांदा हा असा ब्राऊन झालाय. आता हा कांदा पण काढून घेते. त्याच्यामध्ये आता हे ओलं खोबरं भाजून घेते. ओलं खोबरं जास्त ब्राऊन नाही करायचंय, फक्त त्यातलं मॉइश्चर जाणं इतपतच आपण ते परतवून घेणार आहोत. इथे हे ओलं खोबरं सुद्धा भाजून झालंय आपलं. गॅस बंद करते. सगळ्यात आधी आपण हा गरम मसाला वाटून घेणार आहोत. त्याच्यानंतर हे सगळं वाटण एकत्र असं वाटायचंय. सुकं खोबरं, कांदा आणि ओलं खोबरं. पण हे थोडं गार व्हायला हवंय. ते गार होईपर्यंत आपण रश्श्याची तयारी करूया. इथे रस्सा करण्यासाठी मी एक पातेलं गरम व्हायला ठेवलंय. त्याच्यामध्ये आपण 2 मोठे चमचे तेल घालणार आहोत. तेल चांगलं गरम झालंय. त्याच्यामध्ये मी घालते हिंग, तमालपत्र, ठेचलेला लसूण. लसूण थोडासा लाल झाला की लगेच कांदा. 1 मिनिट कांदा छान परतून घ्यायचा आहे तेलात. कांदा असा छान ट्रान्सपरंट झालाय. आता त्याच्यामध्ये घालूया थोडीशी हळद. आपण मॅरिनेट करताना पण हळद घातलीये, त्याच्यामुळे एकदम थोडीशीच घालते मी. आणि 1 चमचा मसाला. छान मिक्स करून घ्यायचा मसाला. गॅस मंद केलाय जरा, मसाला जळू नये म्हणून. मसाला परतवून झालाय. आता त्याच्यामध्ये हे चिकन घालायचंय. चिकन फोडणीला घातल्यानंतर लगेच त्याच्यात पाणी नाही घालायचंय. आधी हे असंच झाकून ठेवायचं आपल्याला. आणि झाकणावर पाणी ठेवायचंय. एक 10 मिनिटं झाले. आपण झाकण काढून बघूया. हे चिकन पाणी न लावताच इथे साधारण 40% शिजलेलं असतं. आता आपण हे ताटावर जे पाणी ठेवलंय ते याच्यामध्ये ओतायचंय आणि पुन्हा ताटावर पाणी ठेवायचंय. आता हे असंच 10 मिनिटं मध्यम गॅसवर झाकण ठेवून शिजवायचं आपल्याला. ते शिजेपर्यंत आपण आता अळणी रस्सा करून घेऊया. अळणी रस्सा करण्यासाठी इथे एक पातेलं ठेवलंय. त्याच्यामध्ये अगदी 1 छोटा चमचा तेल घालते आणि त्याच्यामध्येच घालते 1 चमचा तूप. तूप मी साहित्यामध्ये सांगायला विसरले होते, पण अळणी रस्साची फोडणी तुपावरच चांगली लागते. इथे तूप तापलंय. याच्यामध्ये घालते अर्धा छोटा चमचा हिंग. इथे 4 मिऱ्या घेतल्यात, काळ्या मिऱ्या, 1 तमालपत्र आणि 2-3 ठेचलेला लसूण. लसूण थोडा परतून घ्यायचा आहे, थोडासा लाल होईपर्यंत. आता याच्यामध्ये ते मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन ते घालून घेते. इथे हे चिकन छान परतलंय. त्याच्यामध्ये घालते गरम पाणी. हा चिकन रस्सा असाच आपल्याला 15-20 मिनिटं छान अगदी उकळून घ्यायचा आहे, छान चिकन शिजेपर्यंत. त्याच्यावर अर्धवट असं झाकण ठेवते. ते ताटावर पाणी ओततीये, तेच त्याच्यामध्ये आपल्याला ओतायचंय. इथे आपलं चिकन आता शिजत आलंय. हे बघा तर याच्यामध्ये मी हा आपण गरम मसाला वाटलाय तो घालते आणि लगेचच वाटण सुद्धा घालून घ्यायचं आपल्याला. वाटण आपण आपल्या आवडीनुसार घालायचंय. आपल्याला किती ग्रेव्ही थिक पाहिजे त्यानुसार वाटण लावून घ्यायचंय. थोडंसं मीठ. आपण मॅरिनेशनला मीठ लावलंय त्या अंदाजानेच रश्श्यामध्ये घालायचंय.
आणि कोथिंबीर. आता पुन्हा हे असं झाकणावर पाणी ठेवून एक 10 मिनिटं शिजू द्यायचंय. आता झाकण पूर्ण लावायचं नाहीये. जर पूर्ण झाकण लावलं तर छान अशी तरी येत नाही. झाकण असं अर्धच ठेवायचं आपल्याला. इथे आपला चिकन रस्सा तयार आहे. आता आपण लगेचच सुकं चिकन करून घेऊया. सुक्या चिकनसाठी मी इथे कढई गरम व्हायला ठेवले. याच्यामध्ये आता आपण परत 2 चमचे तेल घालणार आहोत. तेल छान गरम झालंय. त्याच्यामध्ये घालूया हिंग, ठेचलेला लसूण, तमालपत्र आणि कांदा. थोडीशी हळद आणि कांदा पटकन व्हावा म्हणून थोडंसं त्याच्यावर मीठ. आपण मॅरिनेशनला पण मीठ लावलंय, त्या अंदाजानेच मीठ घालायचं आपल्याला. त्याच्यात घालूया टोमॅटो. मध्यम गॅसवर जरा कांदा छान लाल होऊ दे. इथे आपला कांदा छान झालाय. आता याच्यामध्ये मी घालते मिरची पावडर. ती सुद्धा छान अशी परतवून घेते आणि हे चिकन घालून घेणार. चिकन असंच तेलावर एक 5 मिनिटं वाफ येऊ दे. त्यातून झाकण ठेवून दिलंय 5 मिनिटासाठी. चिकन छान वाफलंय. त्याच्यातच हे पाणी घालते. गॅस स्लो आहे. त्याच्यामध्ये मी घालते 1 छोटा चमचा गरम मसाला आणि 1 छोटा चमचा चिकन मसाला. आणि हे जे सुकं खोबरं घेतलं होतं ते हाताने जसं चुरून घेतलंय ते पण घालून घेते. मंद ते मीडियम गॅसवरच झाकणावर पाणी ठेवून आपल्याला ते शिजवून घ्यायचंय. इथे आपलं सुकं चिकन सुद्धा तयार आहे. त्याची सुद्धा ग्रेव्ही जशी तुम्हाला हवी असेल तशी तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला अजून सुद्धा सुक्कं हवं असेल तर झाकण न ठेवता अजून एक 5 मिनिटं गॅस चालू ठेवा की ते आणखीन सुक्कं होईल. मी गॅस बंद करते आणि लगेचच आपण वडे करून घेऊया. ही झणझणीत चमचमीत अशी थाळी बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं ना. काश मी तुम्हाला कॅमेरामधून देऊ शकले असते, पण काही हरकत नाही. तुम्ही तुमच्या घरी ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा कशी झाले ते. वड्याची डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नेत्रास किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.